रात्री राहावं लागेल. मोबाईल रेकॉर्डिंग झालं. हो बस सीएम आले ते हो विज्युअल आणि नंतर पाहिजे काय करते नंतर पाहिजे तू म्हणजे कांदे नव्हतं थंडी सुपायची मला जोरात लागलं मी आता तू रोजच सांगितलं मी नेहमीच लागलेलं खरंच जोरात लागले राजा ती किती गडबड असते का पूर्ण शूट मध्ये ती गडबड करते जोरात लागलं मला राज्यात पाठीमाग कशाला अरे म्हणजे पाठीमाग कशाला उभं धन्या अरे त्याच्या वायरी आणि तो बघ ना कसला बाजार रिपोर्टर लोक पुढे आलं तर मारतील तुम्हाला खाली उतर मग झालं ना पडण्यास किती महत्वाचं माहिती दोनों फॅमिली पाहिलं जमतंय का बरं हँडल जाऊ दे त्याला लावत बसेल मटा लाईव्ह गेलं का चालेल मोठं लाई अभिजित सर पण लाईव्ह आहे बघू लाईव्ह मोबाईलला बघ मोठा लाईव्ह मोठा लाईव्ह पास इतना जूम करोगे तो दुकानदाराचा मालक आहे का चौधरी आहे का आले वेल्डर आहे आले करा चालते येणार का चालते येणार लय भारी भारी आली हो जाऊ दे तिकडे बाहेर बेकायदेशीर पाकिस्तानी जे आहे ते सुद्धा वास्तव करत असल्याची माहिती सुरू होती याच्यामध्ये तथ्य काय आहे गृह विभाग कशाबद्दल जे लोक विजा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे ते सगळे परत जात आहेत कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी
हे सापडत नाहीत. त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी विजा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं आहे. त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत. सर, एक बरेच इश्यूज सुद्धा येत आहेत त्याच्यामध्ये, काही हॉस्पिटलायझेशनसाठी आलेल्या फॅमिलीज आहेत, मेडिकेशनसाठी. एक फॅमिली आहे ज्यांची 2 मुलं हार्ट डिसीजने त्रस्त आहेत. त्यांनी फार रिक्वेस्ट केली आहे स्टेटला. पॉलिसीचा विषय पण अशा केसेसमध्ये बघा असं आहे की या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही, तो केंद्र सरकारचा अधिकार आहे. पण त्याचवेळी जसं इथे आपण अशा प्रकारे सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आहे, तसंच पाकिस्तानात देखील त्यांनी तेच केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातनं कोणाच्याबद्दल काय सिंपती असेल ती असतेच आपली, पण शेवटी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळी काही कडक निर्णय देखील घ्यावे लागतात. खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला हे समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता भारतावर आहे आणि ज्या प्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात, मानवतेचा एक प्रकारे जे ते खून करतात, मला असं वाटतं आज जगातला कुठलाही देश पाकिस्तानसोबत उघडपणे उभा राहू शकत नाही. ही पाकिस्तानची परिस्थिती. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांना शिवीगाळ केली. ते उघडपणे धमकी देतात की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे. खायला पैसे नाही, कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात. खायला पैसे नाही, त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक. काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहिले. सर, बावनकुळे साहेब असं म्हटले की तुम्ही 2040 पर्यंत मुख्यमंत्री राहाल इथून पुढे. शुभेच्छा दिल्यात तुम्हाला. बावनकुळे साहेबांच्या जर बस चालला तर ते 100 वर्ष मला ठेवतील. पण रामदास त्या कदम त्यांच्या साहेब म्हटले त्याच्यावर 2080 पर्यंत राहू देत, आमच्या शुभेच्छा आहेत. पण त्यांच्या शुभेच्छा यातला फक्त मतितार्थ आपण समजून घ्या की या शुभेच्छा आहेत, माझ्या चांगल्या करताच्या शुभेच्छा आहेत. बाकी राजकारणामध्ये रोल बदलत असतात, ते बदललेही पाहिजेत. कोणी फार दीर्घकाळ राहत नाही. त्याच्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल. सर, संजय गायकवाड आणखी एक वक्तव्य केलं तुमच्या खात्याशी संबंधित. पोलीस आहेत, ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही. त्यांनी शिवी वापरली आहे. खरं पोलिसांनी हामखुरी सोडून दिली पाहिजे, राज्य सुद्धा सरळ होईल. मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या. हे असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल. पीडित आज तुम्ही पहलगाम हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले ते दोन्ही गणगोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली. काय बोलणं झालं तुमचं? फार काळ तुम्हाला तुमच्याकडेही शब्द नव्हते, कुणाला दाखवले आणि अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहेत. अतिशय भावूक अशा प्रकारचा हा प्रसंग होता. खरं म्हणजे सगळेच निशब्द होते आणि विशेषतः आसावरी जगदळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं, कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या, ते ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचं रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं. खरं म्हणजे गणबोटे आणि जगदळे या परिवारासोबत जे काही झालं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचा ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, जगदाळे कुटुंबियांनीच त्यांचे मेसेज जे आहेत प्रगती जगदाळे, त्यांनी फिनान्शियल अडचणीच्या संदर्भात सुद्धा सरकारकडे एक अपील केली. निश्चितपणे हे जे 6 परिवार आहेत यांना जी काही मदतीची आवश्यकता असेल राज्य सरकार ती करेल. धर्म विचारून गोळ्या घातल्या अशा पद्धतीचं जे सांगितलं जाते. पीडित कुटुंबांनी सुद्धा खरं तर ते व्यथा मांडली. शरद पवार असं म्हणाले की यातली सत्यता माहिती नाही. प्रकाश आंबेडकर सुद्धा असं म्हणाले की याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे की धर्म विचारून गोळ्या घातल्या होय म्हणतात, एक जण म्हणतात की धर्म विचारून गोळ्या घातल्या का तर नाही. बघा, कोण काय म्हणालं याच्या वादात मला पडायचं नाही. ही वाद करण्याची वेळही नाही. जे काही पीडित आहेत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. त्यांनी जे बघितलं आहे मांडलेलं आहे. ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील. ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं सोंग घ्यायचं असेल ते झोपेचं सोंग घेतील.
मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत, त्यामुळे दोघांवरही कमेंट करणार नाही. सिंधू कराराचा एक मुद्दा होता. पण पाणी अडवणार कसं असा एक प्रश्न विचारला जातो. असं आहे की सिंधू करार मोडल्यानंतर खरं म्हणजे 3-4 योजना या ऑलरेडी त्या ठिकाणी सुरू आहे आणि पाणी काही एका दिवसात अडतं असं कोणाचा त्या ठिकाणी बाळबोध समज नाही आहे. पण या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे आणि हे पाणी अडवणं भारताने जर सुरू केलं तर अक्षरशः पाकिस्तानवर त्या ठिकाणी तहानेने मरण्याची वेळ येईल. आणि म्हणून हा अतिशय योग्य निर्णय, अशा प्रकारची जागा दाखवावी लागते, ती जागा दाखवण्याचा निर्णय. आता आपल्या इथे काही लोक असे आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहे. देशाच्या प्रती त्यांना काही वाटतच नाही. मला अशा लोकांची कीव येते, मी त्यांच्यावर काही मला राग येत नाही, कीव येते. सर्जिकल स्ट्राईक फ्री होणार का? घेतली आता काँग्रेस राहणार की नाही जिल्ह्यात? काँग्रेस स्वतःला शिल्लक ठेवत नाहीये.